राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार यांच्यासह विधिमंडळातील आज आमच्या सगळ्या सहकारी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर आणि बाईक टॅक्सीच्या चालकांसाठी एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली परिवहन विभागातर्फे। आणि त्या पुस्तिकेमध्ये जुजबी ज्ञान जे प्रत्येक ड्रायव्हर्सना गरजेचं आहे ते जुजबी ज्ञान देण्याचा जो प्रस्ताव कोकण साहित्य परिषदेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं आम्हाला दिला गेला होता आणि त्या माध्यमातून आम्ही हे जुजबी ज्ञान देण्याची पुस्तिका आज प्रकाशित केलेली आहे। ही पुस्तिका राज्यातील सर्व आरटीओना देण्यात येईल 1 मे पासून। आणि त्याचबरोबर ज्या काही संघटना आमच्याकडे बैठकीला आल्या होत्या आणि आमच्याकडे वेळ मागितली, त्यामध्ये शशांकरावांची संघटना, संजय निरुपमांची संघटना, हाजी अराफत शेख आणि त्यांच्या बरोबर इतर अनेक संघटनांनी महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये विविध जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या संघटनांनी वेळ मागितली होती आणि ती वेळ आम्ही आता दिलेली असं म्हणायला हरकत नाही, परंतु आता त्यांची जबाबदारी वाढलेली आहे। तुम्ही जर आमच्याकडे वेळ मागताय, तुम्ही जर आमच्याकडे आमच्या हिंदी भाषिकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी अवधी द्या असं सांगताय, तर तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे। कारण आता ही पुस्तिका आम्ही तुम्हाला देऊ, ही पुस्तिका दिल्यानंतर तुम्ही मला जसं सांगितलं होतं की आम्ही आमच्या कार्यालयामध्ये मराठी शिकू, आम्ही आमच्या शाखांमध्ये मराठी शिकू, आम्ही हॉल भाड्यानं घेऊ आणि मराठी शिकू, ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी हिंदी भाषिक जे आमचे ड्रायव्हर आहेत त्यांना आम्ही मराठी शिकू असं भूमिका तुमची होती। तुम्ही सुद्धा मराठी भाषेचं महत्त्व, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याला शासनाला आणि प्रामुख्याने परिवहन विभागाला जर तुम्ही सहकार्य करत असाल तर आता ही जबाबदारी तुमची आहे। 1 मे पासून 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम आम्ही करणार आहोत। प्रत्येक आरटीओच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक आरटीओ जाऊन मराठी भाषेचं ज्ञान त्या ड्रायव्हरला आहे की नाही हे बघत असताना तो कायद्यानुसार रिक्षा टॅक्सी चालवतो का हे पण आम्ही बघणार आहोत। जे जर कायद्यानुसार रिक्षा टॅक्सी चालवत नसेल तर त्यांच्यावर आम्ही जो नियम आमचा आहे, जो निकष आहे त्या निकषानुसार कारवाई करू, दंड आकारू। परंतु मराठी भाषेविषयी मात्र आम्ही त्यांना दंड 15 ऑगस्टपर्यंत न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळे आता ही जबाबदारी आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची जशी आहे तशी या युनियनची आणि प्रामुख्याने आपल्या मराठी लोकांची सुद्धा आहे। आपणही जर मराठीचं एवढा गुणगान गात असाल किंवा मराठी भाषेविषयी जर तुम्हाला प्रेम येत असेल आणि प्रेम जर अंतर्मनापासून असेल तर तुम्ही रिक्षामध्ये आणि टॅक्सीमध्ये बसल्यानंतर समोरचा ड्रायव्हर हा मराठी असू द्या किंवा हिंदी भाषिक असू द्या त्याच्याबरोबर मराठीतच बोललं पाहिजे। ही भूमिका जेव्हा आपला महाराष्ट्रातला मराठी माणूस घेईल तेव्हाच खऱ्या अर्थानं आम्ही ही जी एक ड्राईव्ह आम्ही करतोय त्या ड्राईव्हला कुठेतरी अंतिम स्वरूप प्राप्त होईल। नाही तर परत 15 ऑगस्ट झाला की 16 ऑगस्टला परिवहन मंत्र्यांना तुम्ही प्रश्न विचारणारच आहे, परंतु ते प्रश्न विचारत असताना 4 बोटं जर आपण दुसरीकडे समोर देत असू तर 1 बोट हे आपल्याकडे आहे हे आपण विसरून चालणार नाही। प्रवाशांनी सुद्धा त्याच पद्धतीनं राज्य सरकारला सहकार्य करायचं आहे। आज कॅबिनेटमध्ये सर्व मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ह्या आमच्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं आणि परिवहन विभागाने जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं समर्थन केलं। त्यामुळे मी मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। तुम्ही ही भूमिका घेतली त्यावेळेस राहून सुद्धा मराठी शिकले नाही, ते 15 ऑगस्ट पर्यंत मराठी भाषा शिकतील। बघा ही जुजबी ज्ञान आम्ही देतो आहे। हे जुजबी ज्ञान जर कोणी विचार केला मनापासून, मराठी भाषा एवढी प्रेमळ आहे, एवढी स्वच्छ आहे आणि एवढी शुद्ध आणि सोपी आहे की हिंदी भाषिक मराठी भाषा बोलू शकतो। आणि ज्या पद्धतीनं ह्या पुस्तिकेमध्ये आमच्या साहित्य संघाच्या किंवा महाराष्ट्रातील साहित्यिकांनी ही भाषा किंवा हे वाक्य जे आहे ते 15-16 वाक्य महत्त्वाचे जे ड्रायव्हर्सना अवगत असणं गरजेचं असतं, तर त्यांनी ज्या पद्धतीनं ही पुस्तिका बनवलेली आहे त्या पुस्तिकेचा जर विचार करता 48 तासामध्ये सुद्धा एवढं मराठीचं ज्ञान आपल्याला येऊ शकतं, तरी सुद्धा आम्ही 15 ऑगस्टपर्यंत वेळ दिलेली आहे। आणि दुसरं असं की आम्ही असं सांगत नाही आहे, परत मी एकदा सांगतो की घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत, तुम्ही तुमच्या पत्नीसोबत, मुलांसोबत, आई वडिलांसोबत हे तुम्ही मराठीमध्ये बोला असंही आम्ही सांगत नाही हिंदी भाषिकांना। आम्ही असं सांगतो की फक्त प्रवाशांसाठी मराठीमध्ये संवाद साधा। त्याही मी दुसरी अजून योजना आणतोय,
त्या थोड्याशा कालावधीमध्ये जर हे ड्रायव्हर मराठी शिकले, जे आम्हाला जुजबी मराठीची आवश्यकता आहे ते जर शिकले, जी कायद्यामध्ये तरतूद आहे, तर आम्ही एवढं मोठं पुस्तक सुद्धा त्यांना द्यायला तयार आहोत. ही पुस्तिका सुद्धा आम्ही त्यांच्या मोबाईलवर आम्ही त्यांना देऊ, जेणेकरून अजून जर त्यांना मराठीविषयी प्रेम असेल, मराठी भाषा शिकायची असेल, महाराष्ट्रामध्ये आपल्याला अजूनही दुसऱ्या ठिकाणी मराठीची आवश्यकता असेल, असं जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ही पुस्तिका सुद्धा आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत. ह्या पुस्तिकेमध्ये आम्ही काही बारकोड सुद्धा ठेवणार आहोत. जो बारकोड तुम्ही मोबाईलमध्ये, जसं रेस्टॉरंट किंवा इतर ठिकाणी गेल्यानंतर मोबाईलमध्ये तो तुम्ही कॅमेरा ऑन केला आणि त्यामध्ये जर तो बारकोड आला तर तुम्हाला ते ज्ञान जे आहे ते ऑडिओच्या रूपांतरित सुद्धा आम्ही करून तुम्हाला देणार आहोत. राज्य शासनाच्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा आहे, राज्य शासनाच्या प्रत्येक गोष्टीची तयारी आहे. परंतु शेवटी माझं हेच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर राहून तुम्हाला पैसे कमवायचे असेल किंवा आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह जर करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी कंपल्सरी आहे. तुम्ही हा मुद्दा घेतल्यानंतर मोठी टीका तुमच्यावर झालेली होती. आता कुठेतरी ही पुस्तिका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जर प्रकाशन केलं नाही. बघा, सुरुवातीच्या काळापासून राज्य सरकारचे सर्व मंत्री, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्य आणि प्रामुख्याने मी एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की पक्षाचे मुख्य नेते म्हणून आणि माझे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी ह्या भूमिकेचं नेहमी स्वागत केलं. आणि शेवटी ही भूमिका शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आहे. ज्यावेळेस शिवसेनेची स्थापना झाली तीच मुळात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्याची स्थापना झाली आणि आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. आज आम्ही परिवहन मंत्री म्हणून झालो आहोत, परंतु शिवसेना प्रमुखांच्या भूमिकेमुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि तीच भूमिका पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि त्या माध्यमातून प्रताप सरनाईक परिवहन खात्याचा मंत्री म्हणून जर ही भूमिका घेत असेल तर त्या भूमिकेचं नेहमी समर्थनच केलं पाहिजे. पण महाराष्ट्र हे सुसंस्कृत आहे. आज मी भूमिका जाहीर केली आणि उद्या जर कारवाई करणं तेही योग्य नाही. जर तुम्ही संधी मागितली, वेळ मागितली आणि तुम्ही शिकायला तयार असतात तर ती आम्ही वेळ तुम्हाला द्यायला पाहिजे आणि त्यामुळे ती वेळ दिलेली आहे. परंतु एक गोष्ट आहे, मी कालही म्हणालो, परवाही म्हणालो, मुजोरी मात्र सहन केली जाणार नाही. महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे. सगळ्यांना घेतलेलं आहे. जे प्रवासी वाहतूक करणाऱ्या जेवढ्या काही राज्यामध्ये चालणाऱ्या टॅक्सी, रिक्षा, ओला, उबेर, रॅपिडो किंवा बाईक टॅक्सी सुद्धा त्यामध्ये आम्ही अंतर्भाव केलेला आहे. भाईंदरपाडा प्रकरणामध्ये विहंग ग्रुपकडनं नरेंद्र मेहतांना नोटीस बजावण्यात आली आहे. कुठपर्यंत हा बघा, एक गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो, प्रताप सरनाईक फार कठोर काही भूमिका घेत असतात आणि त्या कठोर भूमिका घेतल्यामुळे मला अनेक वेळा संघर्षाला सामोरं जावं लागतं. अनेक वेळा काही विरोधक माझ्यावर आरोप करत असतात. काही भूमिकांमुळे काही स्वपक्षाचे लोक किंवा काही विरोधी पक्षाचे लोक, सहकारी पक्षाचे लोक हे आरोप करत असतात. त्या आरोपाला आणि त्या संघर्षाला प्रताप सरनाईकची तयारी माझं आजही सगळ्यांना खुलं आव्हान आहे. प्रताप सरनाईकनं काही जरी बेकायदेशीर केलं तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. जो न्याय सर्वसामान्य लोकांना लागतो तोच न्याय मंत्री असला म्हणून काय झालं, प्रताप सरनाईकला सुद्धा लागला पाहिजे. माझ्यावर जर चुकीचे आरोप ह्या मराठीच्या मुद्द्याच्या माध्यमातून जाणीवपूर्वक काही लोकांनी संघटित होऊन केला असेल आणि त्याचं भांडवल केलं असेल, मला असं वाटतं कायदेशीर नोटिसीला त्यांना उत्तर द्यावंच लागेल. परंतु शेवटी हे राजकारण आहे, हे सर्वसामान्य जनतेला पण कळत असतं. बच्चू कडू असं म्हणतायत की जर अपंग असतील किंवा शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ मला जर उमेदवारी एकनाथ शिंदे देत असतील तर ते मी स्वीकारेन असं त्यांनी म्हटलंय. काय नेमकी पक्षाची भूमिका? नाही, बरोबर आहे. शेवटी पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेत असतात आणि सर्वसामान्य शिवसेना संघटना वाढवणारा कार्यकर्ता किंवा शिवसेनेला पुढे नेणारी एखादी व्यक्ती जी त्यांच्या डोक्यामध्ये आहे अशी व्यक्ती विधान परिषदेवर जाईल. कोणी वशिला मारून किंवा हा माझा नातेवाईक, तो माझा नातेवाईक अशा पद्धतीचं कोणी जर एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलं तर एकनाथ शिंदे साहेब त्यांना उभंही करत नाही. हा एकनाथ शिंदे साहेबांचा गेल्या अनेक वर्षाचा, म्हणजे मी तर 30-32 वर्ष त्यांच्यासोबत आहे, इतिहास आहे. त्यामुळे चांगली व्यक्ती जी पक्ष संघटना वाढवेल, ते सर्वसामान्य जनतेला न्याय देईल, जो महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला न्याय देईल, त्या व्यक्तीची नेमणूक ते करतील याची मला खात्री आहे. आज प्रताप सरनाईक जी आज जो है कैबिनेट में मराठी सिखाने को लेकर के क्या पुस्तिका लॉन्च की गई है? राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार
इनकी उपस्थिति में आज ये पुस्तिका प्रकाशित हमने की है। कल ही मैंने कहा था कि 1 मई से 15 अगस्त तक हम एक सभी आरटीओ को लेके हुए एक ड्राइव कर रहे हैं। उस ड्राइव के दौरान अगर किसी हिंदी भाषिक जो हमारा ड्राइवर है, हमारा भाई है, उसको अगर मराठी आता नहीं रहेगा तो उसको पुस्तिका दी जाएगी और उनसे कहा जाएगा कि आप मराठी सीखो, क्योंकि मराठी सीखने की कोशिश करना जरूरी है। क्योंकि महाराष्ट्र में अगर आपको व्यवसाय करना है, काम करना है, तो मराठी अनिवार्य है। ये राज्य शासन की भूमिका और खासकर परिवहन विभाग का मंत्री के तौर पे मेरी ये भूमिका हमेशा रही है। आज उसका विमोचन हमारे मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने किया। और साथ ही में ये तो सिर्फ जुजबी मराठी है, ये तो अगर कोई सीखना अगर चाहे दिल से तो 48 घंटे में भी सीख सकता है, 2-3 दिन में भी वो अच्छी तरह से बात कर सकता है। वो सीखने के बाद आपको ये पुस्तिका भी राज्य शासन के माध्यम से 2020 में दी गई है। वो अगर चाहिए तो वो ई पुस्तिका के माध्यम से आपको दिया जाएगा। तो राज्य शासन की ये स्पष्ट भूमिका है, क्योंकि हमारी ये राजभाषा है और राजभाषा का गौरव करना हर महाराष्ट्र में रहने वाले व्यक्ति का वो सम्मान का है और वो महाराष्ट्र में रहने वाले व्यक्ति ने उसका आदर करना चाहिए। हम जो भी सहूलियत अगर गवर्नमेंट के माध्यम से ये हमारे भाइयों को चाहिए तो देने के लिए तैयार है। मगर अगर कोई ऐसा बोलता रहेगा कि नहीं हम महाराष्ट्र में व्यवसाय भी करेंगे, कामकाज भी करेंगे, पैसा भी कमाएंगे, मगर मराठी नहीं बोलेंगे, तो वो सहन नहीं किया जाएगा। ऐसी मगरूरी कोई अगर करता है, ऐसे मुजोरी अगर कोई करता है तो उसके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी। मगर आप आइए, मराठी सीखिए, आप मराठी अच्छी तरह से बात कर सकते हो। ये आपको जब भी कॉन्फिडेंस हो जाएगा तो आपके व्यवसाय में भी वृद्धि होगी, व्यवसाय भी बढ़ेगा। इसलिए हमने यह निर्णय लिया है कि ये पुस्तिका हम प्रकाशित करेंगे। ये पुस्तिका के माध्यम से मराठी साहित्य परिषद और खासकर मुंबई मराठी ग्रंथालय के जो संघ है उनके माध्यम से ये जो पुस्तिका हमें बना के दी है उसका आज विमोचन किया गया है। और राज्य के हमारे मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री तथा मंत्रिमंडल के सभी सदस्यों के माध्यम से वो आज उद्घाटन उसका विमोचन हो गया और सभी राज्य के आरटीओ को दिया जाएगा। खासकर जो संगठनाओं ने आके हमारे पास वक्त मांगा था कि कम से कम 3 महीने की मोहलत दी जाए, हमने 3 महीना उन्होंने मांगा था, हमने तो उनको 105 दिए और 100 दिन का प्रोग्राम भी किया है। तो उनकी अभी जिम्मेदारी बढ़ती है, उनको भी ये पुस्तिका दी जाएगी। उन्होंने भी अपने अपने क्षेत्र के सभी हमारे हिंदी भाषिक भाइयों को मराठी सिखाने के लिए हमारे साथ हाथ से हाथ मिला के आगे बढ़ना चाहिए। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।